एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तमाम सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते सोलापुरातील सर्वात मोठं आणि भव्य दिव्य असं प्रदर्शन सलग 25व्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2025 बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी ते मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर प्रोडक्ट्स, कॅम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट, भरपूर कॅशबॅक, 0% व्याज दराने कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर्स, मेन्स स्पॉन्सर, शार्प ओन स्पॉन्सर, हायफा, MIT विश्वप्रयाग, युनिव्हर्सिटी BPL तुमची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा। इलेक्ट्रो 2025 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजता आणि रविवार दिवसभर अर्थात सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि फायदा करून घ्या। इलेक्ट्रो 2025 होम मैदान सोलापूर। यंदा पहिल्यांदाच निघणार पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली, तर पाळणा सोहळ्यास 50,000 पेक्षा जास्त महिला सहभागी होणार। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम संदर्भात डाळिंबी आड शिंदे चौक येथे बैठक पार पडली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या, तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष यांनी महिलांची बाईक रॅली संदर्भात सूचना मांडली। सर्वांनी एकमताने सूचना मंजूर केली। यंदाच्या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूषेत बाईक रॅली निघणार आहे। उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। यावेळी जनजागृती फलक महिलांच्या हातात असणार असून जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आले आहे। तसेच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमास सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे, पुरुषोत्तम बर्डे, लता डेहरे, सुनंदा साळुंके, लता फुटाणे, मनीषा नलावडे, विजया काकडे, प्राजक्ता बागल, निर्मला शेळवणे, सुनीता गरड, माधुरी चव्हाण, स्मिता घुले, दीपाली भोसले, उज्ज्वला साळुंके, यशोदा डेंगळे, जयश्री पवार, मोहिनी चटके, उत्तरा बचुटे, अर्चना बर्डे, सुवर्णा यादव, प्रतीक्षा चव्हाण, जया रणदिवे, ऐश्वर्या गायकवाड, मंदाकिनी तोडकरी, प्रगती डोंगरे, शुभांगी चराटे, वैष्णवी सुरवशे, मनीषा माने, सारिका फुटाणे यांच्यासह महिला तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंवा वेगवेगळ्या संघटनेत काम करतात अशा लोकांना मी ऑलरेडी निरोप दिलेला आहे। पण पाळणा सोहळ्याच्या निमित्तानं जेव्हा आपण एकत्र जमतो तेव्हा ऑलरेडी आपल्या त्या ग्रुपवर साधारण 400 वगैरे महिलांचे नंबर होते ज्यांना आम्ही फोन केले ऑफिसमधून, तर त्यांनाही आम्हाला निरोप द्यायचा होता। पण जोपर्यंत तुम्ही सगळे मिळून ठरवत नाही तोपर्यंत आम्ही ऑफिशियली अनाऊन्स केलेलं नाही आहे। जर तुम्ही सगळे म्हणालात की करूया तर ऑफिशियली आपण त्याची अनाऊन्समेंट करूया। काय वाटतं सगळ्यांना, करायला पाहिजे का? या कार्यक्रमाच्या आयोजनातल्या आपण सगळ्या महिला आहोत। दरवर्षी मीटिंगला तर येतो आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पण आपला हिरिरीनी स्वयंसेवक म्हणून आपण भाग घेतो। एवढ्या महिला तर असतातच, म्हणजे पुढं या सगळ्या ज्या आहेत ते। आणि 2020 त्यानंतर मागचे 2 वर्ष, पहिल्या वर्षी आपण भरपूर मीटिंग्स घेतल्या। आपण या पाळणा का करतोय, ह्याचं उद्देश काय आहे, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये शिवजयंती ही सणासारखी साजरी केली जावी आणि त्याचा पुढाकार एका त्या घरातल्या स्त्रीनी घ्यावा आणि त्या स्त्रीनी हा शिवजयंती हे सण प्रत्येक घरामध्ये रुजवावा, हा या पाळणा म्हणजे सुरुवात करण्याचा हा उद्देश होता। आणि तो एवढ्या प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला की पाळणा गीत जेव्हा आपण 2020ला सोलापुरात पाळणा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा महोत्सव
साजरा केला आणि तो इतका यशस्वी झाला की त्यानंतर पाळणा गीत अख्ख्या देशात, अख्ख्या जगभरात, म्हणजे शिवजयंती आली की त्याच्या आधी 1-2 महिन्यापासून पाळणा गीत हे तुम्हाला कुठंही, म्हणजे इंटरनेटवर म्हणा, बसेसची जर तिकडे बस जात नाही गडावरती, मग गडावरती काय परवा विषय निघाला होता, बारशाचा कार्यक्रम होता, म्हणलं मध्यवर्ती मंडळातर्फे जे सोलापूरमध्ये शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्या संदर्भात आज आम्हाला महिलांना इथे मीटिंगचं आयोजन केलं होतं. तर मीटिंगमध्ये असं ठरलं की 18 तारखेला संध्याकाळी 11 वाजता पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच 16 तारखेला महिलांची मोठ्या प्रमाणात अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅली निघणार आहे. तरी मी सोलापूरमधील सर्व महिलांना एक आव्हान करते की 16 तारखेला सकाळी 10 वाजता पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक रॅलीमध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा, असं आपल्याला मंडळाच्या अध्यक्षांनी यावर्षी नवीन उपक्रम राबवायचा आहे, त्याच्यासाठी सूचना केली. तरी मी सर्व महिलांना परत एकदा आव्हान करते की सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये 16 तारखेला सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे.